नागपुरातून एक महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वंचितचा उमेदवार ठरलाय। वंचितने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात दक्षिण आणि पश्चिम नागपूरमधून विनय भांगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वंचितचा उमेदवार ठरलाय। वंचितने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। यात दक्षिण पश्चिम नागपूरमधून विनय भांगे यांना वंचितने उमेदवारी जाहीर केली आहे। इतर पक्षांच्या उमेदवारांची नावे अद्याप यायची आहेत, मात्र विधानसभेसाठी आणि खास करून नागपुरातल्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वंचितचा उमेदवार ठरलाय। वंचितने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली। विनय भांगे यांना दक्षिण पश्चिम नागपूरमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे विधानसभेसाठी वंचितने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आणि खास करून नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून वंचितने विनय भांगे यांना उमेदवारी दिली आहे। तर पितृपक्षानंतर सर्व पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे, मात्र वंचितकडून त्याआधीच आपल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। नागपूरमधून दक्षिण पश्चिम मधून विनय भांगे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे वंचितकडून। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आहेत आपल्यासोबत फोन लाईन वरती। उदय, वंचितने आपली पहिली यादी जाहीर केली आहे, काय माहिती? नक्कीच वंचितने जी आहे ती आज आपल्या पहिल्या उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे। वंचित खरं तर तिसऱ्या आघाडीत जाणार का किंवा वंचितची काय भूमिका असेल याबाबत जे आहे ते अनेक तर्कवितर्क लावले जात होते, मात्र अखेर आज या तर्कवितर्कांवर पडदा पडलेला, कारण वंचितने आपल्या 11 उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे। आणि या 11 नावांमध्ये सगळ्यात लक्षवेधी जे नाव आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जे आहे ते वंचितने आपला उमेदवार पहिल्याच यादीमध्ये घोषित केला। नागपूरच्या दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातून जे आहे ते वंचितकडून विनय भांगे यांना जे आहे ती उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे वंचितने आता देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जे आहे ते आपला उमेदवार जाहीर करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची लढाई कशी असेल ही भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे इथून पुढे निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे आहे ते वंचितचं आव्हान नक्कीच महाविकास आघाडी आणि महायुती पुढे असणार आहे। बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।